आयुष्य या मांजरासारखं पाहिजे. कधी पण झोपायचं, कधी पण उठायचं, कुठे पण जायचं, काय पण करायचं, एकदम निवांत. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन डे 6 मध्ये. मित्रांनो, निघालोय मी आता जिमला. हा पाऊस बघा तुम्ही. एवढा वेळ घरात होतो तर पाऊस नाही पडला. आता घरातून बाहेर निघालो तर पाऊस पडायला लागला. हा फालतूगिरी आहे यार या पावसाची. जिम मध्ये कसा बसा पोहोचलो पावसात भिजत भिजत. गेल्या गेल्या वॉर्मअप स्टार्ट केला. आज माझा चेस्टचा वर्कआउट होता, तर मी फ्लॅट डंबल प्रेसने चेस्टची सुरुवात केली. त्यानंतर मी घेतलं इन्क्लाइन डंबल प्रेस, त्यानंतर घेतलं इन्क्लाइन डंबल फ्लाईज, मग केबल क्रॉसओव्हर घेतली आणि त्यानंतर घेतलं पेगडेक फ्लाय. त्यानंतर मी ट्रेडमिलवर वॉक केलं 45 मिनिटसाठी इन्क्लाइन वरती. एकदम घामाघूम, चायला एकदम घाम जोरात. किती भिकारचोट पाऊस असेल, एवढा वेळ पडत नव्हता. जिममध्ये होतो तर जसं मी जिममधून निघालो पडायला लागला. घरी आल्यानंतर मी माझी मील रेडी केली. त्यामध्ये चिकन, राईस आणि सॅलड होतं. त्यानंतर आपल्या जेवढ्या पण रील्स आहेत त्या सगळ्या लॅपटॉपमध्ये शिफ्ट केल्या, कारण की तुम्हाला माहिती आहे आयफोनचा स्टोरेजचा इश्यू किती असतो. मित्रांनो, जर तुम्ही पण फॅट लॉस करत असाल तर एक चुकी करू नका, जे मोस्ट ऑफ सगळेच करतात. कार्बोहायड्रेट्स बंद करतात. कार्बोहायड्रेट्स कधीच बंद करू नका, त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करा, एकदमच पूर्ण बंद करू नका, नाहीतर आजारी पडाल. कार्बोहायड्रेट्स जास्त नसतात खायचे, ओव्हर मापात खायचे असतात, कमी मोजून खावा. शरीराला जेवढी गरज आहे तेवढंच खावा, बरोबर तुमचा फॅट लॉस होतं. कोण नाही थांबू शकत तुम्हाला. मग मित्रांनो, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बदाम नक्की ॲड करू शकता, कारण बदामामुळे तुमचा ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल आहे जो बॉडीमधला तो कमी होतो, आणि तुमचा हृदय आणि ब्रेन म्हणजे हार्ट आणि ब्रेनसुद्धा चांगलं राहतं. तर नक्कीच ॲड करा तुमच्या डाएटमध्ये. एखाद्या मीलमध्ये बदाम नक्की ॲड करा, तुम्हाला बेनिफिट्सच होतील. इव्हनिंग मील घेतल्यानंतर मी बाहेर गेलो थोडं कॅरम खेळायला. तुमचा भाऊ कॅरम मध्ये एकदम चॅम्पियन आहे, नादाला नाही लागायचं. कॅरम खेळून झाल्यानंतर मी घरी गेलो, लास्ट मील रेडी केली आणि बिग बॉस बघत बघत एन्जॉय केली आणि मस्त पैकी झोपून गेलो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा, आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.